राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये. तर बघा, या पॉइंटमध्ये त्यांनी काय म्हणले, की राज्यघटना जी आहे आपली, राज्यघटनेमध्ये समाविष्ट असलेले विषय व आशय या दृष्टीने भारतीय राज्यघटना म्हणजे एकमेव अशी द्वितीय राज्यघटना आहे. जरी राज्यघटनेतून काही भाग घेऊन आपली राज्यघटना बनलेली असली, तरी इतर देशांच्या राज्यघटनेपेक्षा आपली राज्यघटना वेगळी आहे. ठीक आहे. आणि बाकीच्या जगातल्या ज्या इतर देशांच्या राज्यघटना आहेत, जसं अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, ठीक आहे, त्याचबरोबर बाकी जपान वगैरे, चायना वगैरे, रशिया आहे. या देशांच्या राज्यघटनेपेक्षा आपल्या देशाची राज्यघटना ही सर्वात मोठी राज्यघटना आहे आणि आपल्या घटनेचे वैशिष्ट्य यांच्यापेक्षा वेगळे देखील आहे. बरोबर. आता जसं आपली राज्यघटना जी आहे, या राज्यघटनेमध्ये जेव्हा आपली राज्यघटना इम्प्लिमेंट केली गेली, म्हणजे लागू केली गेली, त्यावेळेस राज्यघटनेमध्ये 395 आर्टिकल होते. आपली राज्यघटना 22 भागांमध्ये डिवाइड होती आणि आपल्या राज्यघटनेमध्ये 8 परिशिष्ट होते. शेड्यूल आपण त्याला म्हणतो. मराठीमध्ये आपण त्याला परिशिष्ट म्हणतो. या प्रकारे मग आता हे जे 395 कलम, 22 भाग आणि 8 परिशिष्ट, यामध्ये म्हणजे आपण जवळपास सगळ्याच प्रोव्हिजन आपल्या राज्यघटनेमध्ये ऍड केलेले आहेत. 395 कलमांमध्ये असं एक पण अशी कमी नाहीये राज्यघटनेमध्ये की ही प्रोव्हिजन नाहीये किंवा ती प्रोव्हिजन नाहीये, ही पाहिजे होती किंवा ती पाहिजे होती. ठीक आहे. आणि ज्या प्रकारे तुम्ही जर बघितलं असेल, भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हापासून आतापर्यंत भारतामध्ये खूप सारे धर्म, खूप साऱ्या जाती, म्हणजे खूप सारे वंशज, म्हणजे विविधता खूप जास्त आहे भारतामध्ये, डायव्हर्सिटी. आणि या डायव्हर्स देशासाठी एक म्हणतो ना आपण की एकमेव राज्यघटना तयार करणं म्हणजे जे सगळ्यांना ऍक्सेप्टेबल आहे, ज्याला कोणी विरोध केला नाही. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्यघटना बनवली होती, तेव्हा त्याला कोणीही अपोज केलं नव्हतं, की म्हणजे सगळ्या जाती धर्मांना ती सारखी लागू होती. ओके. मग याचे आपण काही महत्वाचे वैशिष्ट्य बघूया. जसं सन 1959 मध्ये, 1949 मध्ये स्वीकृत केली गेली. ओके. आणि राज्यघटनेच्या मूळ वैशिष्ट्यांमध्ये अनेक दुरुस्त्यांमध्ये, विशेषतः तुम्ही जर बघितलं असेल 7वी, 42वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती, 73वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती, 97वी घटना दुरुस्ती, हे असे मोठे मोठे बदल आपल्या घटनेमध्ये झालेले आहेत. आता घटना दुरुस्ती आपण हा चॅप्टर जो तुम्हाला पुढच्या क्लासमध्ये मी सांगणार आहे. घटना दुरुस्ती, घटना दुरुस्तीचा अर्थ होतो घटनेमध्ये बदल करणे, काही प्रोव्हिजन काढणे किंवा काही प्रोव्हिजन ऍड करणे, त्याला आपण घटना दुरुस्ती म्हणतो. घटना दुरुस्तीच्या काही प्रक्रिया असतात, जे मी तुम्हाला मागच्या क्लासला सांगत होतो, पण आपला अर्धाच तो लेक्चर झालं होतं. आय थिंक 2-3च पॉईंट आपण डिस्कस केले होते, त्यामुळे मग ते क्लास मी आता डिस्कस नाही करणार, तर आपण पुढे डिस्कस करूया. मग या दुरुस्त्यांमुळे मोठे बदल आपल्या राज्यघटनेमध्ये झालेले आहेत. म्हणजे 42वी राज्यघटना ही आपल्या राज्यघटनेमधली सर्वात मोठी घटना दुरुस्ती. 44वी घटना दुरुस्ती ही सेकंड मोठी दुरुस्ती आहे राज्यघटनेमधली. ठीक आहे. आणि यामध्ये 42वी घटना दुरुस्ती जेव्हा झाली होती, ती केव्हा झाली? 1975 मध्ये, इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर असताना 42वी घटना दुरुस्ती. तर यामध्ये बऱ्याचशा प्रोव्हिजन काढल्या गेल्या, बऱ्याच ऍड केल्या गेल्या होत्या. आणि जसं आपण बघतो धर्मनिरपेक्ष, ठीक आहे, त्यानंतर समाजवाद किंवा समाजात आपण त्याला म्हणू शकतो इन शॉर्ट, अशा बरेचसे महत्वाचे मुद्दे होते ते याच्यामध्ये ऍड केले गेले होते. म्हणजे याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन असं देखील म्हणू शकतो 42वी घटना दुरुस्तीला. ओके. आणि या ज्या तरतुदी आहेत आपण पुढे बघूया वन बाय वन. अजून आपण फीचर्सला सुरुवात केली नाहीये, एक वन बाय वन आपण सगळे फीचर बघूया. हे बेसिक फक्त मी तुम्हाला सांगतोय. आणि यामध्ये राज्यघटनेच्या विविध भागांमध्ये केलेल्या अनेक महत्वाच्या बदलांमुळे 42वी घटना दुरुस्ती अधिनियम जो 1976 मध्ये झाला होता, याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन असं देखील म्हणतो. 1975 ला इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी देशामध्ये आणीबाणी जाहीर केली होती. आणीबाणी म्हणजे त्यावेळेस फेवरेबल सिच्युएशन नव्हती देशामध्ये. ठीक आहे. आणीबाणी लागू केली होती, बरेच लोक गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट गेले होते. ठीक आहे. त्यामुळे त्यांना आणीबाणी लागू करण्यास त्यांना भाग पडली होती. आणि 76 ला लगेच 42वी घटना दुरुस्ती आली होती. आणि याच घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणतात. जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात, तर ती आहे 42वी घटना दुरुस्ती. त्यानंतर कलम 368 अंतर्गत
हे 368 कलम कसे समजत आहे, कोण सांगेल मला? मागच्या लेक्चरला मी थोडा ओव्हरव्ह्यू सांगितला होता. कलम 368 कशाशी संबंधित आहे? एनीवन कॅन टेल मी? तर घटना दुरुस्ती पद्धत आहे. एक्झॅक्टली, घटना दुरुस्ती प्रक्रिया माहिती पाहिजे तुम्हाला. जर कुठलंही कलम जे मी शिकवलं असेल तुम्हाला, जर असं कधी लेक्चर मध्ये विचारलं रनिंग क्लासमध्ये, तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे. कारण तुम्हाला कलमांवर प्रश्न तुम्हाला विचारतातच. ओके, सो 368 जे कलम आहे हे घटना दुरुस्ती प्रक्रियेच्या मध्ये लिहिलेले आहेत. संसदेत असलेल्या कायदे करण्याच्या अधिकारांतर्गत राज्यघटनेची मूळ चौकट किंवा संरचना बदलता येणार नाही, असा निकाल केशवानंद भारती खटला 1973 मध्ये केशवानंद भारती यांनी एक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दिली होती. ती याचिका अशी होती की राज्यघटनेमध्ये जर समजा बदल करायचा असेल तर राज्यघटनेची मूळ चौकट जी आहे, बेसिक फीचर, बेसिक स्ट्रक्चर, त्या मूळ चौकटीला कुठल्याही प्रकारे बाधा झाला नाही पाहिजे. जसं आपण म्हणतो ना, घर आहे, घरामध्ये तुम्हाला वाटेल ते बदल तुम्ही करा, कोणताही सोफा कुठे ठेवा, कुठलाही तुम्ही किचन मध्ये काही बदल करा, हॉलमध्ये काही बदल करा, कुठलीही टीव्ही कुठे तुम्ही काढून डायरेक्शन बदलू शकता. परंतु घराचा तुम्ही फाउंडेशन बदलू शकतात का? नाही बदलू शकत. ठीक आहे, जो रूट आहे त्याचा फाउंडेशन आहे ते आपण बदलू शकत नाही, पाया त्याचा आपण बदलू शकत नाही. पाया जसं म्हणजे घटना ही आपली पाया आहे. सो घटनेच्या अंतर्गत आपल्याला जे बदल करायचे आपण ते करू शकतो. म्हणजे आपल्याला फंडामेंटल राईटचे एखादा आर्टिकल काढायचं आहे किंवा डीपीएसपी मध्ये काही आपल्याला ऍड करायचं आहे. ओके, सिटिझनशिपची एखादी काही प्रोव्हिजन ऍड करायची आहे नागरिकत्वाची, ते आपण ऍड करू शकतो. सो या अनुषंगाने म्हणजे हा केशवानंद भारती खटला होता आणि हा खटला अतिशय इम्पॉर्टंट आहे. म्हणजे यांनी 1973 हा खटला सुप्रीम कोर्टामध्ये जाहीर केला होता आणि या प्रकारे संसद घटनेच्या मूलभूत चौकटीस धक्का पोहोचवू शकत नाही. संसदेला तो अधिकार नाहीये. लक्षात घ्या, संसद जरी आपल्या घटनेमध्ये बदल करते, संसद म्हणजे काय, कोण सांगेल मला? संसद म्हणजे काय? संसद म्हणजे काय? कोणी सांगेल? संसद कशाला म्हणतो आपण? ठीक आहे, मी तर इथे एक शब्द बोलून दिला, संसद. संसद म्हणजे काय? जसं मी इथे म्हटलो की संसदला हा अधिकार नाहीये की तो आपल्या राज्यघटनेचं जे मूलभूत चौकट आहे त्याला धक्का पोहोचू शकतो, अधिकार त्यांना नाही. कुठली चुकीची प्रक्रिया म्हणजे कृती आहे संसद करू शकत नाही. तर लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती. एक्झॅक्टली, संसदेमध्ये लोकसभा येते, राज्यसभा आहे आणि प्रेसिडेंट आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. या तिघांनी मिळून संसद तयार होते आणि संसदला आपण कायदे मंडळ देखील म्हणतो, कारण कायदे पास करायचं काम कोण करतं? संसदच करते. लक्षात घ्या, देशामध्ये संसद आणि बाकी राज्यांच्या ज्या काही विधानसभा आहेत, पण संसदचा कायदा जो असतो पूर्ण देशाला लागू असतो. ठीक आहे, पण एखाद्या राज्याच्या विधानसभेने जर कायदा लागू केला तो फक्त त्या राज्यापुरता लागू असतो. महाराष्ट्राने एखादा कायदा पास केला तो गुजरातला थोडी लागू असतात, तो फक्त महाराष्ट्र लागू असतात, महाराष्ट्रातील नागरिकांना. पण जेव्हा संसद कायदा करेल तो पूर्ण देशाला लागू असतात. हे तुम्ही इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढे आपण जाऊया. घटनेची प्रमुख वैशिष्ट्ये आपण वन बाय वन बघूया. बघा, सद्यस्थितीमध्ये राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे मी तुम्हाला सांगतो. पहिलं आहे ते म्हणजे सर्वात विस्तृत लिखित घटना, ज्याला आपण म्हणतो लार्जेस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन. ओके, आता बघा, भारताची राज्यघटना ही आहे जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे, इंडियाची. लक्षात घ्या, म्हणजे राज्यघटनांचे अमेरिकेच्या घटनेप्रमाणे लिखित राज्यघटना आणि ब्रिटिश घटनेप्रमाणे अलिखित राज्यघटना असे वर्गीकरण केले जाते. आता लिखित आणि अलिखितचा फरक काय तुम्हाला मी सांगतो. बघा, लिखित राज्यघटना आपण कशाला म्हणतो? हे राज्यघटनेचं पहिलं वैशिष्ट्य आहे. लिखित राज्यघटनेचा अर्थ असा होतो की, समजा तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. जेव्हा एखादा ब्रिटिश व्यक्ती आहे तो भारतामध्ये आला, त्याने जर विचारलं की मला इंडियाचे कॉन्स्टिट्यूशन बघायचे, दाखवा तुमचे कॉन्स्टिट्यूशन, तर आपण काय करणार? त्याच्यात डायरेक्ट आपल्या राज्यघटनेचं पुस्तक देऊन टाकणार, बघ ही आमची आहे राज्यघटना, बरोबर. म्हणजे त्याला सगळं काही एका पुस्तकामध्ये मिळून जाणार.
राज्यघटनेबद्दल सगळं काही. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, लिखित राज्यघटना म्हणतो. एक पॉलिटिकल कॉन्टेक्स्ट म्हणजे कॉन्स्टिट्युशनल कॉन्टेक्स्ट जर आपण बघितलं तर. दुसरं आहे अलिखित. अलिखित राज्यघटना कोणत्या देशाची आहे? ब्रिटनची आहे, लक्षात घ्या. आता आपण जर ब्रिटनला गेलो आणि ब्रिटनच्या एखाद्या व्यक्तीला म्हटलो मला तुमची कॉन्स्टिट्यूशन दाखवा, मला बघायची, तो तुम्हाला एका मोठ्या लायब्ररीत घेऊन जाईल, तुम्हाला सांगेल की बघा आमच्या इथं खूप सारे पुस्तकं पडलेली आहेत, तुम्हाला हे आमच्या राज्यघटनेचे पुस्तक आहेत. म्हणजे एक कायदा एका पुस्तकात, दुसरा कायदा दुसऱ्या पुस्तकात, तिसरा कायदा तिसऱ्या पुस्तकात. म्हणजे इट इज नॉट युनिक, बरोबर. म्हणजे त्यांची राज्यघटना ही अलिखित. अलिखितचा अर्थ असा नाही होत की ती लिहिलेली नाहीये, बरोबर. म्हणजे त्यांचे कायदे लिहिलेले आहेत एका पुस्तकात, पण ते तुम्हाला एका याच्यामध्ये मिळणार नाही, एका एक साच्यामध्ये. त्यांचे वेगवेगळे पुस्तकं तुम्हाला मिळतील प्रत्येक प्रोव्हिजनसाठी. ठीक आहे, छोटे मोठे पुस्तकं. त्यामुळे आपण त्याला अलिखित म्हणतो आणि इंडियाची लिखित आहे. सो भारताची राज्यघटना ही जगातील लिखित राज्यघटनांपैकी सर्वात मोठी म्हणजे लिखित राज्यघटना आहे. ती खूप सर्वंकष तपशीलवार आहे, तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. आता याच्या मागे कारण काय? अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये किती कलम आहेत? किती कलम आहेत? ओन्ली 8 आर्टिकल्स आर देयर. फक्त 8 कलम आहेत. इंडियाच्या राज्यघटनेमध्ये किती कलम आहेत? 395 कलम आहेत. सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे की नाही? त्यानंतर चायनाची तुम्ही जर कॉन्स्टिट्यूशन बघितली, फक्त 28 आर्टिकल आहेत चायनाच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये. ज्या प्रकारे तुम्ही कॅनडाची बघणार, कॅनडाच्या घटनेमध्ये फक्त 36 आर्टिकल आहेत. ओके, म्हणजे भारताच्या राज्यघटनेमध्ये एकूण 395 आर्टिकल आहेत. त्यामुळे आपली जी राज्यघटना आहे याचं स्वरूप विस्तृत आहे. बघा, पण आपण सुरुवातीपासूनचा जर आपण पाठ बघितला की सुरुवातीला म्हणजे कधी 1949 यामध्ये राज्यघटनेमध्ये सरनामा होता, 22 भाग होते, 395 कलम होती आणि 8 परिशिष्ट होते. 1949 ची जी राज्यघटना आहे 26 नोव्हेंबर, याला आपण म्हणतो ओरिजिनल राज्यघटना. कारण 1950 पर्यंत 2 महिन्यामध्ये बदल केले गेले थोडेफार, लक्षात घ्या. 26 जानेवारी लागू करण्याच्या अगोदर काही थोडेफार मात्र बदल झाले होते. तर 26 नोव्हेंबर 1949 मध्ये आपल्या राज्यघटनेमध्ये सरनामा होता. सरनामा म्हणजे राज्यघटनेची आयडेंटिटी, ओळख. त्यानंतर आपली राज्यघटना 22 भागात डिवाइड होती, 395 कलम होते आणि 8 परिशिष्ट होते. आता राज्यघटनेमध्ये तुम्ही बघितलं 2016च्या अखेरीचं तुम्ही बघितलं, लक्षात घ्यायचे. ठीक आहे, 2016च्या अखेरीस त्यात सरनामा आहे. 25 भागांमध्ये आपली राज्यघटना डिवाइड झालेली आहे. 465 कलम आहेत आपल्या राज्यघटनेमध्ये. आता सध्या परिस्थितीला किती आहे? 465 आणि 12 परिशिष्ट आहेत. पहिले किती होते? 8 परिशिष्ट होते, आता 12 आहेत. भाग किती होते? 22, आता किती आहेत? 25. कलम 395 होता, आता किती आहेत? 465. मग 1951 पासून केलेल्या विविध दुरुस्त्यांनी 20 कलमे व एक भाग 7वा वगळलेला आहे. 1951 पासून जो काही बदल आपल्या घटनेमध्ये केला गेला त्यामध्ये असे काही 20 कलमे जे आहेत, काही 20 कलमे काढून टाकून नवीन कलमे काही त्याच्यामध्ये ऍड केले राज्यघटनेमध्ये आणि एक भाग 7वा भाग काढून टाकलेला आहे. भाग किती आहे टोटल? 22. 22 मधून एक 7वा भाग काढून टाकलेला आहे, लक्षात घ्या. तर 90, आता इथे बघा पुढे तुम्हाला दिलेले आहे त्यांनी 90 कलमे, 4 भाग, 4A, 9A, 9B आणि 14 हे भाग आहेत. 4 परिशिष्ट 9, 10, 11 आणि 12 हे समाविष्ट करण्यात आलेले आपल्या राज्यघटनेमध्ये. म्हणजे लक्षात घ्या, 20 कलम 1951 मध्ये काढली, एक भाग काढला, तर त्यानंतर 90 कलमे ऍड केली गेली डायरेक्ट, नवीन कलमे. म्हणजे एवढी विस्तृत आपली राज्यघटना. जगातील इतर कोणत्याही राज्यघटनेमध्ये इतकी कलमे आणि परिशिष्ट बिलकुल पण नाही. ठीक आहे, पुढे आपल्या राज्यघटनेच्या एक अवाढव्य आकाराची 4 कारण. आपली राज्यघटना इतकी मोठी काय, त्याच्या मागे 4 कारण आहेत. पहिले कारण आहे देशाचा प्रचंड आकार व त्यातील प्रादेशिक वैविध्य यासारखे भौगोलिक घटक आहेत. म्हणजे जॉग्राफिकल फॅक्टर आपल्या राज्यघटनेच्या मोठ्या स्वरूपासाठी एक मॅटर करतो. जॉग्राफिकल फॅक्टर कुठले कुठले आले? ठीक आहे, म्हणजे विविधता जी आहे, डायव्हर्सिटीमुळे आपली राज्यघटना इतकी मोठी आहे. प्रत्येक राज्याच्या प्रत्येक राज्याची वेगळी भाषा,
वेगळी संस्कृती, ठीक आहे, वेगळं बिहेवियर, त्या प्रकारे. 2 नंबर, सन 1935 चा जो कायदा होता, भारत सरकार कायदा, या कायद्यामधले एक विस्तृत स्वरूपाच्या भारत सरकार कायद्याचा आपल्या घटनेवरील प्रभाव व इतर ऐतिहासिक घटक, म्हणजे 1935 चा जो भारत सरकार कायदा होता, याचा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट आपल्या राज्यघटनेवर झालेला आहे. सगळ्यात मोठा प्रभाव. कारण आपल्या राज्यघटनेमध्ये जास्तीत जास्त प्रोव्हिजन आपण 1935 च्या कायद्यामध्ये घेतलेले आहे. काय? कोणाला डाऊट, क्वेश्चन? ठीक आहे. 1935 चा जो कायदा होता, 1935 च्या कायद्यातून आपण सर्वात जास्त प्रोव्हिजन आपल्या राज्यघटनेमध्ये घेतलेली आहे. जेव्हा आपली राज्यघटना बनत होती त्यावेळेस घटनाकारांनी. हा कायदा कधीचा होता? ब्रिटिशकालीन होता. तर या कायद्यामध्ये बऱ्याचशा चांगल्या गोष्टी होत्या. कारण जवळपास या कायद्यामध्ये जर तुम्ही बघितला 300 पेक्षा जास्त कलम होती त्याच्यामध्ये. याचे ते बरेचसे कलम आपण आपल्या राज्यघटनेमध्ये घेतले. जम्मू आणि काश्मीर जर तुम्ही वगळलं, जम्मू काश्मीर त्यावेळेस हे जर तुम्ही वगळलं याच्यातून, तर केंद्र व राज्यांसाठी एकच राज्यघटना आहे. आता नाहीये. आता जम्मू काश्मीर पण एक झालेलं आहे. आता हे भारतामध्ये विलीन झालेलं आहे. 1947 नंतर जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं, त्यावेळेस जम्मू काश्मीरने भारताला जॉईन न होण्याचा निर्णय घेतला. जम्मू काश्मीर होतं, त्यानंतर जुनागड होता, त्यानंतर हैदराबाद होतं. हे असे 3 प्रांत होते. बाकी सगळे प्रांत भारताला जॉईन झाले. 552 प्रांत होते. त्याच्यातून 549 प्रांत जे ब्रिटिशांनी डिवाइड करून टाकले होते, ते भारताला कनेक्ट झाले. 549. हे 3 फक्त वेगळे होते. जुनागड, जम्मू काश्मीर आणि हैदराबाद. तर जम्मू काश्मीर जर तुम्ही सोडलं, म्हणजे जम्मू काश्मीरने त्यावेळी डिमांड काय केली, की आम्हाला पाकिस्तान पण जॉईन नाही करायचं आणि भारत पण जॉईन नाही करायचं. आम्हाला एक वेगळं देश आणि वेगळं राज्य म्हणून आम्हाला राहायचं आहे. ठीक आहे. परंतु असं काही झालं नाही. नंतर जम्मू काश्मीरला भारतामध्ये यावं लागलं होतं, पण ते काही अटींवर भारतामध्ये आले होते. जम्मू काश्मीर त्यांनी काही अटी ठेवल्या होत्या. त्यांनी हे सांगितलं की आम्ही भारतामध्ये विलीन होतो, बरोबर, आणि ते जेव्हा यांना वेगळं करून दिलं होतं आपण 47 नंतर. पण पाकिस्तानची काही आझाद हिंद नावाची त्यांची टोळी होती, आझाद सेना नावाची, ती याच्यामध्ये जाऊन जम्मूमध्ये जाऊन त्या लोकांना त्यांनी मारायला सुरुवात केली होती. त्यामुळे जम्मूचा राजा जो होता हिंदू होता, प्रजा मुस्लिम होती. राजा हरी सिंग याने केंद्र सरकारकडे धाव घेतली आणि सांगितलं आम्हाला मदत करा, आम्ही भारताला जॉईन करतो, पण काही कंडिशन असतील त्याच्यामध्ये. त्यामध्ये दळणवळण म्हणजे कम्युनिकेशन, आंतरराष्ट्रीय ज्या काही घडामोडी असतील त्या म्हणजे फॉरेन अफेअर्स, फॉरेन अफेअर्स, आणि या काही 2-3 अटी होत्या. या अटी ज्या आहेत या फक्त भारत सरकार, आणि डिफेन्स, संरक्षण, या 3च गोष्टी फक्त भारत सरकारकडे असतील. बाकी भारत सरकार आमच्या राज्यामध्ये काही कुठला हस्तक्षेप करणार नाही. परंतु मोदी गव्हर्नमेंट आलं आणि या जेवढ्या काही यांच्या प्रोव्हिजन होत्या, वेगळी राज्यघटना, यांना वेगळी राज्यघटना होती, ती कॅन्सल करून टाकली आता. म्हणजे 370 जे कलम होतं हे जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा प्राप्त करून देणारं कलम होतं. हे कलम काढून घेतलं ना मोदी गव्हर्नमेंटने आता. हे कलम काढल्यामुळे काय झालं, त्यांची राज्यघटना जी होती वेगळी, ती पण गेली, ती भारतामध्ये विलीन झाली. त्यांना वेगळं नागरिकत्व होतं, ते पण आता राहिलं नाही. ओके, ते आता एकच झालेले. पटना समितीत असलेले, सॉरी पटना चुकून झालं, घटना समिती आहे ती. घटना समितीमध्ये असलेले कायदेतज्ञांचे वर्चस्व हे 4था घटक होता आपला राज्यघटना विकसित होण्यामागे. ती मोठी राज्यघटना होण्यामागे. ओके, या प्रकारे आपण हे कारण बघितली. पुढचा आता केशवानंद भारतीचा खटला आहे 1973 चा. हा खटला सगळ्यात महत्वाचा खटला आपल्या राज्यघटनेमध्ये. जर केशवानंद भारतीने हा खटला मांडला नसता आपल्या राज्यघटनेमध्ये, तर आज आपली राज्यघटना झालेली नसते. लक्षात घ्या. राजकीय पार्टींनी किंवा राजकीय पक्षाचे सत्तेवर राहिले असते, यांनी फार चिंधड्या करून टाकल्या सर राज्यघटनेच्या.
त्यामुळे यांनी जी प्रोव्हिजन मांडून दिली ती अतिशय इम्पॉर्टंट आहे केशवनाथ भारती, की घटनेमध्ये तुम्हाला जो बदल करायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नंतर जे 2 नंबरला होती ते म्हणजे केशवनंद भारती असं आपण म्हणू शकतो. कारण बेसिक स्ट्रक्चर घटनेचं कोणत्याही प्रकारे न बदलता मला मध्ये जो बदल करायचा मात्र तुम्ही करू शकता. बेसिक स्ट्रक्चरला हात लावायचा नाही. म्हणजे घटनेचे भाग, महत्वाची कलमे आणि परिशिष्ट यासाठी या प्रकरणाच्या शेवटी असलेले काही आपण ते आता पुस्तकातून तुम्हाला काही तक्ता मिळून जाईल त्याच्यामध्ये. अमेरिकन राज्यघटनेमध्ये सुरुवातीला 7 कलमे होती. अमेरिकेमध्ये लक्षात घ्या. ऑस्ट्रेलियन घटनेमध्ये 128 होती. सॉरी चीनमध्ये 138 आहेत आणि कॅनडामध्ये 28. कॅनडामध्ये 28 आणि चीनमध्ये 138. या राज्यघटना तुम्ही बघितल्या यांच्यामध्ये बघा एवढे कमी कलम आहेत. भारताच्या राज्यघटना जास्त आहे. जम्मू आणि काश्मीर राज्याला स्वतःची राज्यघटना होती पहिले, आता नाहीये. आणि भारतीय राज्यघटनेचा कलम 370 त्यांना विशेष राज्याचा दर्जा त्यांना द्यायचं. आता तो कॅन्सल करून टाकलेला आहे. ही प्रोव्हिजन आपण काढू शकतो. राज्यघटनेमध्ये केवळ राज्य शासनाची मूलभूत तत्वेच नव्हते, तर तपशीलवार प्रशासनिक तत्वे देखील आहेत. आणि या आधुनिक लोकशाहीमध्ये देशात जे विशेष सर्वसाधारण कायदा किंवा सुस्थापित राजकीय संकेतांवर जे सोडलेले आहेत, ओके, तर त्यांच्या सुद्धा भारताच्या राज्यघटनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. लक्षात. पुढचा पॉईंट आता 2 नंबरचं आपलं वैशिष्ट्य आहे राज्यघटनेचं ते म्हणजे विविध स्रोतांकडून उसनवार घेतलेली राज्यघटना. म्हणजे उसनवार घेतलेलं गाठोड असं देखील काही म्हणजे टीका करतात काही लोक. ऍक्च्युली हा शब्द वापरणं चुकीचं आहे राज्यघटनेसाठी. विविध स्रोतांकडून उसनवार म्हणजे उसनवार घेतलेली राज्यघटना. आपली राज्यघटना ही उसनवार नाहीये. लक्षात घ्या. हा शब्द जो आहे हा जे राज्यघटनेमध्ये वापरण्यात आलेला आहे. म्हणजे आपण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली तेव्हा त्यांनी जवळपास 60 देशांपेक्षा जास्त देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला होता. आणि तेव्हा ज्या प्रोव्हिजन ज्या तरतुदी चांगल्या वाटल्या त्यांनी त्या उचलल्या आणि आपल्या राज्यघटनेमध्ये ऍड केल्या होत्या. भारतीय राज्यघटनेतील बऱ्याचशा तरतुदी विविध देशांच्या राज्यघटनेतून तसेच भारत सरकार कायदा 1935 म्हणून आपण घेतलेले आहे. तेव्हा आपली एक राज्यघटना आपण तयार केलेली आहे. पण विरोधकांचं म्हणणं होतं की हे चुकीचं आहे. हे आपण इथून तिथून उचललं आणि मग राज्यघटना बनवली असं काही टीका केल्या होत्या. सो जगातील ज्ञात असलेल्या सर्व राज्यघटना धुंडाळून भारतीय राज्यघटना बनवण्यात आली होती. म्हणजे पूर्ण राज्यघटनांची छानबीन करून प्रॉपर त्यांचा स्टडी करून त्यांचा रिसर्च करून त्यांचं अनालिसिस करून डॉक्टर B.R. आंबेडकरांनी आपली राज्यघटना बनवली होती. भारतीय राज्यघटनेची संरचना प्रामुख्याने भारत सरकार कायदा 1935 वर आधारलेली आहे. लक्षात घ्या. जर तुम्हाला विचारलं की आपली राज्यघटना कोणत्या कायद्यावर बेस आहे तर ती म्हणजे 1935 वर बेस आहे. तिथूनच आपण मॅक्झिमम प्रोव्हिजन घेतलेले आहेत. राज्यघटनेतील तात्विक भाग तात्विक आहे तो तात्विक झाला बाय मिस्टेक. 3 मिस्टेक आहे. म्हणजे फिलॉसॉफिकल पार्ट जो आहे आपल्या राज्यघटनेचा तो आपण कुठून घेतलेला आहे आता फिलॉसॉफिकल भाग कोणता आहे आपल्या राज्यघटनेचा? मूलभूत अधिकार आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे यांना आपण फिलॉसॉफिकल पार्ट म्हणतो राज्यघटनेचा. आणि हा आपण कुठून घेतला? अनुक्रमे अमेरिकेच्या आणि आयर्लंडच्या राज्यघटनेतून आपण तो घेतलेला आहे. बरोबर. मूलभूत अधिकार फंडामेंटल राईट्स आपण कुठून घेतले? अमेरिका. DPSP आपण कुठून घेतले? आयर्लंड. आयरिश कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. आयरिशलँड म्हणजे आयरिश कॉन्स्टिट्यूशन कडून आपण घेतलेले आहेत. राज्यघटनेतील राजकीय भाग, मंत्रिमंडळाच्या सरकारचे तत्व आणि कार्यकारी विभाग व विधिमंडळ यातील संबंध मुख्यतः ब्रिटनच्या राज्यघटनेवर आधारित आहे. ते तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला पुढे आपण जाऊया. म्हणजे कार्यकारी आता तुम्हाला हा पॉईंट थोडा समजून सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल लगेच. राजकीय भाग आणि एक तात्विक भाग असे 2 भाग आहेत. तुम्हाला जर विचारलं फिलॉसॉफिकल पार्ट कुठून घेतला? इंग्लंड आणि आयर्लंड.
आहे. मूलभूत अधिकार आणि राज्य धोरणाची तत्वे. आणि राजकीय भाग आपण कुठून घेतला, ज्यामध्ये आपण मंत्रिमंडळ म्हणतो किंवा मंत्रिमंडळाचं सरकारचे तत्व आणि कार्यकारी विभाग म्हणजे एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेचर हे आपण कुठून घेतलं, ब्रिटनच्या घटनेकडून घेतलं आपण. पुढचा पॉईंट आहे घटनेतील इतर तरतुदी आपण कुठून कुठून घेतलेल्या आहे, कॅनडाकडून घेतलेल्या आहेत. जसं आपण म्हणतो औसनवार घेतलेली राज्य घटना असा आपण शब्दप्रयोग करू शकत नाही, परंतु वी हॅव बॉरोड मेनी प्रोव्हिजन्स फ्रॉम डिफरंट कंट्रीज. आता कॅनडाकडून आपण काय घेतलं आहे, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, सोव्हिएत समाजवादी, ठीक आहे, प्रजासत्ताकाचे संघराज्य, रशिया, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका, जपान इत्यादींच्या राज्यघटनेतून आपण बऱ्याचशा तरतुदी घेतलेल्या आहेत. मला एक सांगा, कॅनडाकडून आपण काय घेतलेलं आहे? काय घेतलं आपण कॅनडाकडून? राज्यपालची निवडणूक प्रक्रिया. ऑस्ट्रेलियाकडून आपण काय घेतलं? कॉमर्स आणि ट्रेड, म्हणजे व्यापार आणि वाणिज्य, बरोबर. जर्मनीकडून आपण काय घेतलं? एमर्जन्सी प्रोव्हिजन, म्हणजे आपण त्याला म्हणतो आणीबाणी. सोव्हिएत रशियाकडून आपण काय घेतलं? आपण यांच्याकडून घेतलो ड्युटीज, फंडामेंटल ड्युटीज आपण घेतल्या. समाजवाद आपण यांच्याकडून घेतला, समाजवाद सुद्धा. फ्रान्सकडून आपण काय घेतलं? फ्रान्सकडून आपण बंधुभाव, ठीक आहे, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि जे आपण त्याला म्हणतो फ्रीडम, ब्रदरहुड, या आपण फ्रान्सकडून घेतलं. आपण लक्षात घ्या, म्हणजे बंधुता, समता आणि स्वातंत्र्य या 3 गोष्टी आपण फ्रान्सकडून घेतलेल्या आहेत, जे आपल्या प्रियामलमध्ये ऍड केलेल्या आहेत. दक्षिण आफ्रिका याच्याकडून आपण काय घेतलं? आणि अमेंडमेंट प्रोव्हिजन, घटना दुरुस्ती प्रक्रिया. जपानकडून पण आपण बऱ्याचशा प्रोव्हिजन घेतल्या. सो वेगळ्या राज्यघटनेकडून आपण वेगवेगळ्या घेतलेल्या, लक्षात घ्या. सो राज्यघटनेवर भारत सरकार अधिनियम 1935 चा सर्वात महत्वाचा भाग आणि त्यातील महत्वाचा भाग आपण घेतलेला आहे. संघराज्य रचना, न्यायसंस्था, राज्यपाल, आणीबाणी विषयक तरतुदी, लोकसेवा आयोग आणि बरेचसे प्रशासकीय तपशील आपण हे कुठून घेतले? हे आपण घेतलेत 1935 च्या कायद्यापासून. पुढे राज्यघटनेतील अद्ययावत अधिक तरतुदी ज्या आहेत 1935 च्या कायद्याप्रमाणे किंवा त्याच्याशी मिळत्या जुळत्या आहेत, लक्षात घ्या. आणि पुढचं 3 नंबरचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे परिदृढता आणि परिवर्तनीयता यांचा समन्वय. लक्षात घ्या, परिदृढचा अर्थ काय होतो? लक्षात घ्या की राज्यघटनांचे दृढ किंवा ताठर किंवा आपण त्याला म्हणतो परिवर्तनीय किंवा लवचिक असे वर्गीकरण केलं जातं. म्हणजे आपली जी राज्यघटना आहे रिजिड अँड मिक्सचर ऑफ रिजिड अँड फ्लेक्झिबल, ठीक आहे, मिक्सचर ऑफ रिजिड अँड फ्लेक्झिबल. रिजिड म्हणजे काय? ताठर. परिदृढ आपण त्याला म्हणतो आणि फ्लेक्झिबल म्हणजे परिवर्तनीय. म्हणजे आपली राज्यघटना जी आहे ती रिजिड पण नाहीये, म्हणजे ताठर पण नाहीये आणि ती लवचिक पण नाहीये, दोघांचं मिश्रण आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. जर तुम्ही बघितलं अमेरिकेची राज्यघटना ही रिजिड आहे, खूप ताठर आहे. म्हणजे अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये बदल करणं इतकं सोपं नाहीये, खूप अवघड काम आहे, बरोबर. तसं भारताच्या राज्यघटनेमध्ये बदल करणं अवघड पण आहे, सोपं पण आहे. आणि ब्रिटनच्या राज्यघटनेमध्ये आपण जर बघितलं बदल करणं फार सोपं आहे, अवघड नाही काहीच. म्हणजे रिजिड कॉन्स्टिट्यूशन कुठली? अमेरिकेची. आणि फ्लेक्झिबल कोणती आहे? लवचिक ही आहे इंग्लंडची. ठीक आहे. इथे मी तुम्हाला एक्झाम दिली अमेरिका आणि ब्रिटन. भारताची राज्यघटना ताठर पण नाहीये, लवचिक पण नाही, दोघांचा समन्वय मिश्रण आहे. कलम 368 मध्ये आपली घटना दुरुस्तीची पद्धत दिलेली आहे, बरोबर. तर घटना दुरुस्ती आपण साध्या पद्धतीने पण करू शकतो, साध्या बहुमताने, विशेष बहुमताने आणि विशेष बहुमत प्लस अर्ध्या राज्यांची परमिशन. अर्ध्या राज्यांची परमिशन, बरोबर. म्हणजे या प्रकारे आपण आपल्या राज्यघटनेमध्ये बदल करू शकतो. साध्या बहुमतने देखील आपण राज्यघटनेमध्ये चेंजेस होऊ शकतो आपले, विशेष बहुमताने होऊ शकतात आणि विशेष बहुमत प्लस अर्ध्या राज्यांची परवानगी, परमिशन.
368 कलम या दोघांना लागू होतं. 2 आणि 3 नंबरच्या पॉइंटला. साध्या बहुमताला लागू होत नाही, लक्षात घ्या. सांगेल मी तुम्हाला घटनेमधला बदल. घटना दुरुस्तीच्या विषयांची 2 गटात विभागणी करण्यात आलेली आहे. काही तरतुदींमध्ये संसदेच्या विशेष बहुमताने म्हणजेच प्रत्येक गृहात उपस्थित असणाऱ्या, गृह म्हणजे काय? प्रत्येक आपलं जे हाऊस आहे, लोकसभा किंवा राज्यसभा, यामध्ये उपस्थित असणाऱ्या व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने, म्हणजे आपण त्याला विशेष बहुमत म्हणतो. आणि दोन्ही गृहांच्या एकूण सदस्य संख्येच्या 50% अधिक बहुमताने दुरुस्ती करता येते. लक्षात घ्या. म्हणजेच 50% ही दुसरी प्रोव्हिजन आहे. पुढचा पॉइंट, काही तरतुदींमध्ये संसदेच्या विशेष बहुमताने आणि एकूण अर्ध्या राज्यांपैकी, म्हणजे अर्ध्या ज्या आहेत, अर्ध्या राज्यांच्या संमतीने घटना दुरुस्ती करता येते. लक्षात घ्या. राज्य घटनेतील काही तरतुदींमध्ये सर्वसाधारण कायद्यांच्या प्रक्रियेनुसार साध्या बहुमताने दुरुस्ती करता येते. सो अशा दुरुस्त्या कलम 368 अंतर्गत येत नाहीत. तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्हाला मी आता सांगितलं की साध्या बहुमताने जर तुम्ही घटनेमध्ये दुरुस्ती करत असाल तर ते 368 अंतर्गत येणार नाही. पुढे आहे पुढचा पॉइंट, एकात्मतेकडे झुकणारे संघराज्य. एकात्मतेकडे झुकणारे संघराज्य. ठीक आहे. आता ज्या प्रकारे आपण म्हणतो इंडिया इज फेडरेशन, बरोबर? मला एक सांगा, फेडरेशनचा अर्थ काय? तो संघराज्य, बरोबर? आता भारत हे संघराज्य आहे का? सांगा बरं मला. भारत संघराज्य आहे का? कोणी सांगू शकतो? ही कॉन्सेप्ट मी तुम्हाला समजून सांगतो. भारत संघराज्य आहे का? नाही. ओके. भारत संघराज्य आहे असं तुम्ही म्हणताय? नाही म्हणतो. ओके. भारत जे आहे हाफ संघराज्य, म्हणजे अर्ध संघराज्य, अर्ध नाहीये, लक्षात घ्या. याचं मी तुम्हाला हे सांगतो. जस्ट मोमेंट. बघा, फेडरेशनचा अर्थ होतो डिव्हिजन ऑफ पॉवर, बरोबर? सत्तेचं विभाजन म्हणजे आपण त्याला म्हणतो फेडरेशन. आणि भारतामध्ये सत्तेचे विभाजन आहे का? ऑब्वियस आहे ना, सेंटर अँड स्टेट. आपल्या राज्य घटनेमध्ये संघराज्य असा शब्दप्रयोग केलेला नाहीये. संघराज्य असा शब्दप्रयोग बिलकुल पण नाहीये. राज्यांचा संघ असा शब्दप्रयोग आहे, संघराज्य असा शब्दप्रयोग नाही. अमेरिका इज कम्प्लिटली अ फेडरेशन. अमेरिका पूर्णपणे काय? फेडरेशन आहे, कम्प्लीट फेडरेशन आहे. फेडरेशन म्हणजे संघराज्य. भारत नाहीये कम्प्लीट, परंतु भारतामध्ये फेडरेशन आहे. म्हणजे काय? केंद्राचे अधिकार वेगळे असतात, राज्याचे वेगळे असतात. आता फेडरेशन समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला आपल्याला काही सूच्या समजून घ्याव्या लागतील, काही अधिकार समजून घ्यावे लागतील, संसदेने दिलेले, ठीक आहे, आपल्या घटनेने दिलेले. 3 सूची आहेत. केंद्र सूची, दुसरी आहे राज्य सूची, तिसरी आहे समवर्त सूची. यामध्ये एकूण 97 विषय आहेत. आता प्रेझेंटली 100 आहेत. सॉरी, 100 होते, 97 आहेत. यामध्ये टोटल आहेत. याच्यावर राज्य करायचा, याच्यावर कायदे करायचा अधिकार कोण?
नाहीये. आणि समोरच्या सूचीमध्ये दोघं पण कायदे करू शकतात, केंद्र प्लस राज्य. पण समजा दोघांमध्ये काही प्रॉब्लेम झाले तर अशा वेळेस केंद्राचा कायदा जो असतो हा सर्वस्वी होतो. ठीक आहे. याच्यामध्ये दोघं पण कायदे करतात, केंद्र आणि राज्य दोन्ही पण. मात्र केंद्र व राज्य जे आहेत याच्यामध्ये हे वेगळे कायदे आपले करू शकतात. म्हणून आपला जो देश आहे तो संघराज्य आहे का? येस आहे. कारण डिव्हिजन ऑफ पॉवर आहे ना, ही पॉवरची डिव्हिजन आहे. ही त्यांना अधिकार दिले. इथं फक्त राज्यानेच कायदे करायचे, इथं फक्त केंद्रानेच करायचे. ओके, डिव्हिजन ऑफ पॉवर आपण त्याला म्हणतो. म्हणजे भारतीय राज्यघटनेने शासनाची संघराज्य पद्धती यादी स्थापन केलेली आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. यामध्ये 2 सरकारे असतात, अधिकारांची वाटणी असते, लिखित राज्यघटना असते, राज्यघटनेचे श्रेष्ठत्व असते. याच्यामध्ये श्रेष्ठत्व म्हणजे काय? राज्यघटना प्रायर असते, लक्षात घ्या. ताठर राज्यघटना, स्वतंत्र न्याय व्यवस्था असते, द्विगृही पद्धत असते. ही संघराज्य पद्धतीची काय वैशिष्ट्य आहेत, जी आपल्या राज्यघटनेत काही आहेत. पण ताठर जी आहे आपली राज्यघटना ताठर तर नाहीये. आपली राज्यघटना लवचिक पण आहे, ताठर पण आहे, म्हणजे दोघांचं मिश्रण आहे, लक्षात घ्या. सो असे असलं तरी भारतीय राज्यघटनेमध्ये प्रबळ केंद्र शासन व एक राज्यघटना, एकेरी नागरिकत्व, लवचिक राज्यघटना, एकात्मिक व्यवस्था, केंद्रातर्फे राज्यपालांची नियुक्ती, अखिल भारतीय सेवा, ऑल इंडिया सर्व्हिसेस, आणीबाणीच्या तरतुदी यासारख्या एकात्म राज्यघटनेतील अनेक वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतात. जरी संघराज्य असलं तरी पण एकात्मिक संघराज्य आहे. एकात्मक म्हणजे काय? समजा देशामध्ये जर आणीबाणी लागू करून दिली, आणीबाणी समजा इंडिया चायना किंवा इंडिया पाकिस्तान युद्ध झालं, त्या युद्धाच्या आधारावर आपण देशामध्ये काय केलं? आणीबाणी लागू केली. तर आणीबाणी लागू करताना केंद्राला मात्र अधिकार राहत नाही, लक्षात घ्या. सॉरी, केंद्राला अधिकार असतो, राज्याला अधिकार राहत नाही. राज्याचे सगळे अधिकार कोणाकडे जातात? केंद्राकडे जातात, लक्षात घ्या. साधं तुम्ही बघा ना, राज्यामध्ये जर आणीबाणी लागू झाली, समजा राज्य सरकार पडलं, राज्य सरकार पडल्यावर कोण शासन करणार सांगा बरं मला? राज्य सरकार पडल्यावर, हा एक्झॅक्टली. मग राज्याची पॉवर कोणाकडे गेली? केंद्राकडे गेली की नाही? ऑब्विस आहे. मग आपण त्याला काय म्हणणार? संघराज्य म्हणणार. म्हणजे कोणतं संघराज्य? एकात्माकडे झुकणार आहे. म्हणजे तिथं केंद्र त्याची शासन लागू करू शकतो त्या राज्यामध्ये. पण त्या राष्ट्रपतींच्या मार्फत राज्यपाल त्या राज्याचा कारभार चालवतो. ओके, मग या प्रकारे आपण त्याला काय म्हणतो? आपण म्हणतो एकात्माकडे झुकणारे संघराज्य. कम्प्लीट संघराज्य नाही. अमेरिकेचं कम्प्लीट आहे. अमेरिकेमध्ये केंद्र जे आहे ते हस्तक्षेप करत नाही राज्यामध्ये, त्यांच्या राज्यांमध्ये. ठीक आहे, त्यांना वेगळी पॉवर आहे. आपल्या राज्यघटनेमध्ये संघराज्य ही संज्ञा कुठेही वापरलेली नाहीये. मात्र कलम 1 जो आहे, घटनेचा कलम 1, त्यामध्ये भारताला राज्यांचा संघ असं संबोधलेलं आहे. संघराज्य नाही, राज्यांचा संघ. यातून 2 अर्थ आपल्याला स्पष्ट होतात. पहिला म्हणजे भारतीय संघराज्य हे राज्यातील करारांप्रमाणे बनलेलं नाहीये. म्हणजे आपलं संघराज्य जे आहे ते करारमध्ये बनलेलं आहे का? नाही. म्हणजे भारताचे जे राज्य आहेत त्या राज्याला देशापासून सेपरेट होण्याचा अधिकार नाही. अमेरिकेचं संघराज्य जे ते ऍग्रीमेंटने तयार झालेलं संघराज्य आहे. त्यांच्या राज्याला समजा उद्या वेगळं व्हायचं आहे, ते वेगळं होऊ शकतात. ते अमेरिकेला सांगू शकतात आम्हाला सेपरेट व्हायचं आहे, तुम्ही आम्हाला सेपरेट करून द्या. सो दे कॅन गेट सेपरेटेड फ्रॉम अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन, अमेरिकन संघ, लक्षात घ्या. त्या प्रकारे भारताचे जे राज्य आहेत, राज्यामधून आपण राज्य तयार करू शकतो, लक्षात घ्या. पण राज्याला आपण भारतामधून वेगळा देश करू शकत नाही. ते कोणत्याही राज्याला परमिशन नाही घेत. जम्मू काश्मीरने खूप आटापिटा केला होता की आम्ही वेगळा राज्य बनून जाऊ आणि आम्ही एक देश तयार होऊ. शेवटी काय केलं? 370च काढून टाकलं. बसा का बरोबर. म्हणजे 370 काढून जे काही त्यांना विशेष अधिकार मिळाले होते, 370 सोबत ते पण चालले गेले त्यांचे. म्हणजे 2 अर्थ आपण घेऊ शकतो संघराज्याचे. पहिला अर्थ काय घेतला आपण? की भारतीय संघराज्य हे राज्यातील करारांप्रमाणे बनलेले नाही. ऍग्रीमेंटने आपलं संघराज्य बनत नाही. आपले राज्य पूर्ण युनायटेड आहे, त्यांना सेपरेट अधिकार नाही. दुसरे म्हणजे
कोणत्याही राज्याला संघराज्यापासून वेगळे होण्याचा अधिकार नाही. त्यामुळे भारतीय राज्यघटनेचे जे आपले शिल्पकार होते, एक म्हणजे आपण त्याला घटनाकार म्हणतो, शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. के.सी. वियर यांनी म्हटलं होतं की स्वरूपाने संघराज्य पण आशयाने एकात्मिक, निम्म संघराज्य असं यांनी म्हटलं होतं यांच्या शब्दामध्ये. निम्म संघराज्य असणार, पूर्ण संघराज्य आपण नसणार आहोत. जरी स्वरूप संघराज्याचं असेल तरी पण ते आशयाने काय असणार, एकात्मिक असणार. एकात्मिक म्हणजे काय, फक्त कोणाचं वर्चस्व चालणार इंडियामध्ये, फक्त केंद्राचं चालणार. म्हणजे काही झालं शेवटी केंद्र आपल्याकडे प्रायोरिटी आहे. बरोबर. तुम्ही बघितलं असेल सध्याचं राजकारण, त्या अकॉर्डिंग म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांची तुलना पंतप्रधानाशी केली जाते. म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री नाही करत, पंतप्रधान सुद्धा तुलना करून घेईल. त्या प्रकारे ते शब्दात वर्णन केलेलं आहे या प्रकारे. तर मॉरिस जॉन्सनने वाटाघाटीने संघराज्य, ग्रॅनव्हिल ऑस्टिनने सहकारी संघराज्य, आयव्हर जेनिंग्सने एकात्माकडे झुकणारे संघराज्य अशी वेगळी नावं दिली होती संघराज्याला, भारताच्या संघराज्याला. पुढचं वैशिष्ट्य आपण घेतोय संसदीय पद्धतीची शासन व्यवस्था. आपण संसदीय शासन पद्धती कुठून घेतली, कोणत्या देशातून सांगा बरं. तुम्हाला मी आता बोलता बोलून गेलो होतो मागच्या मध्ये. मी तुम्हाला सांगितलं आपण कुठून काय घेतलेलं आहे, कोणत्या देशाकडून सांगा बरं. संसदीय पद्धतीची शासन व्यवस्था म्हणजे आपण कुठून घेतलेली आहे शासन व्यवस्था. पार्लिमेंटरी सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट. बघा, जगामध्ये दोन प्रकारच्या शासन पद्धती आहेत. एक आहे अध्यक्षीय शासन पद्धती, दुसरी आहे संसदीय शासन पद्धती. भारतामध्ये अध्यक्षीय पद्धत आहे का, नाही. ती अमेरिकेमध्ये आहे. कारण अमेरिकेमध्ये प्राईम मिनिस्टर नाही, तिथं अध्यक्ष आहे. आणि अमेरिकेमध्ये त्यांचा अध्यक्ष जो असतो हा हेड ऑफ द गव्हर्नमेंट असतो, ऍज वेल एज हेड ऑफ द स्टेट देखील असतो अमेरिकेमध्ये. भारतामध्ये संसदीय शासन पद्धती, यामध्ये प्राईम मिनिस्टर असतो आणि राष्ट्रपती असतो. प्राईम मिनिस्टर इज द हेड ऑफ द गव्हर्नमेंट आणि प्रेसिडेंट इज द हेड ऑफ द स्टेट्स भारतामध्ये. आणि तसंच ब्रिटनमध्ये देखील आहे. म्हणजे आपण संसदीय शासन प्रणाली कुठून घेतली, इंग्लंडकडून घेतलेली आहे. ठीक आहे, पॉईंट क्लिअर झाला तुम्हाला. यस सर. ओके, कोणाला काही डाऊट क्वेश्चन असेल तर विचारा मला बिंदास. आरती, पूनम, प्रतिभा, त्यानंतर श्रद्धा. नो सर, डाऊट. ओके ओके ओके, ठीक आहे. आपण जाऊया पुढच्या पॉईंटकडे मग. ओके. आता तुम्हाला मी हा जो पॉईंट सांगतोय, अनम्यूट करून घ्या. संसदीय पद्धतीची शासन व्यवस्था म्हणजे एक्झॅक्टली व्हॉट. भारतीय राज्यघटनेने अमेरिकेच्या अध्यक्षीय पद्धतीची शासन व्यवस्था न स्वीकारता आपण कुठली शासन व्यवस्था स्वीकारली, ब्रिटन सारखी घेतलेली. बरोबर. या पद्धतीची आपण शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे. संसदीय पद्धती कार्यकारी विभाग आणि कायदे मंडळ यातील सहकार्य आणि समन्वय या तत्वांवर आपण आधारलेली ही सिस्टम आहे. ठीक आहे, संसदीय पद्धती कशावर आधारलेली आहे, कार्यकारी विभाग, एक्झिक्युटिव्ह डिपार्टमेंट आणि लेजिस्लेटिव्ह यातील सहकार्य, कोऑपरेशन बिटवीन एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेचर यांच्यामध्ये. बघा, म्हणजे संसदीय शासन पद्धतीमध्ये या दोघांमध्ये काय असतं, सहकार्य असतं. दोघांमध्ये एकमेकांना कोऑपरेट करतात ते कायदे बनवण्यामध्ये आणि त्याला इम्प्लिमेंट करण्यामध्ये. अध्यक्षीय पद्धतीमध्ये या दोन अंगांमधील अधिकारांच्या विभाजनाच्या तत्वांवर आधारलेली असते. जर तुम्ही अमेरिकेमध्ये जर बघितलं तर एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेचर दोघं पण डिफरंट आहेत, एकमेकांना समन्वय नाही आहेत. या संसदीय पद्धती, वेस्टमिनिस्टर पद्धतीचे सरकार, ब्रिटनची पार्लिमेंट कुठं बसलेली आहे, वेस्टमिनिस्टरला. त्यांचं वेस्टमिनिस्टर नावाचं जे प्लेस आहे ब्रिटनचं, तिथे ब्रिटनची पार्लिमेंट आहे. आपली पार्लिमेंट कुठे आहे, दिल्लीला आहे. तर अशा प्रकारे आपण इथे बघितलं तर आपली जी शासन पद्धती आहे, आपण भारताची जी संसदीय जी शासन पद्धती आहे ही कोणाला उत्तरदायी असते, हे सरकार. याच्यामध्ये सरकार उत्तरदायी असतं आणि मंत्रिमंडळाचे सरकार या नावानेही ते ओळखले जाते.
म्हणजे ते मंत्रिमंडळ जे आहे, सरकार जे आहे ते मंत्रिमंडळाला जबाबदार असणार याच्यामध्ये. म्हणजे राज्यघटनेने संसदीय पद्धती फक्त केंद्रातच नव्हे तर राज्यातही स्थापन केलेली आहे, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता भारतातील संसदीय शासन व्यवस्थेची काही महत्वाची वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगतो वन बाय वन. बघा, संसदीय शासन पद्धतीमध्ये काय असतं, नाममात्र आणि प्रत्यक्ष कार्यकारी विभागाचे अस्तित्व असते. बरोबर, म्हणजे काय, नाममात्र कोण असतो, राष्ट्रपती. आणि वास्तव प्रमुख कोण असतो भारताचा, पंतप्रधान. तुम्ही कधी ऐकलं का प्रेसिडेंट न्यूज मध्ये आले आणि ते गव्हर्नमेंट सोबत कॉन्ट्रोवर्सी करताय? कधी पण नाही, कारण ते नावाला असतात, लक्षात घ्या, नाममात्र. आणि हे वास्तव आहे, रिअल हेड ऑफ द गव्हर्नमेंट इज प्राईम मिनिस्टर. 2 नंबरचं तत्व आहे वैशिष्ट्य, बहुमत असलेल्या पक्षांची राजवट. संसदीय शासन पद्धतीमध्ये ज्या पक्षाकडे बहुमत आहे त्याचं सरकार तयार होणार. 3 आहे, कार्यकारी विभाग संयुक्तरित्या विधिमंडळाला उत्तरदायी असतो. जो एक्झिक्युटिव्ह आहे तो लेजिस्लेचरला जबाबदार असणार आहे. मंत्रिमंडळाचे सदस्य असतात, पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री यांचे नेतृत्व असते याच्यामध्ये. म्हणजे देशाला पंतप्रधानांचं नेतृत्व असतं, राज्याला मुख्यमंत्र्यांचं नेतृत्व असतं. कनिष्ठ गृहाचे म्हणजे लोकसभा आणि विधानसभा यांचं विसर्जन. म्हणजे संसदीय शासन पद्धतीमध्ये यांचं विसर्जन होऊ शकतं. समजा सरकार पडलं तर लोकसभा जी आहे ती बरखास्त होऊ शकते, किंवा 5 वर्ष पूर्ण झाले एखाद्या पक्षाचे म्हणजे गव्हर्नमेंटचे तरी देखील लोकसभा ही काय होतं, विसर्जित होत असते. नवीन इलेक्शन होणार, नवीन सत्ता, मग नवीन पार्टी सत्तेवर येणार, इलेक्शन निवडून येणार ती. पुढचा पॉईंट याच्यामध्ये आहे, जरी भारतातील संसदीय पद्धती ही मुख्यतः जरी आपली संसदीय पद्धती ब्रिटनच्या पद्धतीवर आधारलेली असली तरी देखील त्यामध्ये बरेचसे मूलभूत फरक आहेत. एक्झाम्पल बघा, ब्रिटिश संसदेप्रमाणे भारतीय संसद सार्वभौम संस्था नाहीये. मला एक सांगा, सार्वभौमचा अर्थ काय? आपल्या देशातील. हा, म्हणजे सार्वभौम म्हणजे काय? आपल्याच देशाचे नियम ना. एक्झॅक्टली, आपल्या देशाचे नियम, बरोबर. तर आपण त्याला म्हणतो सार्वभौमिक. भारताचा राष्ट्रप्रमुख हा निवडून आलेला असतो, म्हणजे आपण त्याला म्हणतो प्रजासत्ताक. त्या प्रकारे ब्रिटनचा जो राष्ट्रप्रमुख असतो म्हणजे राष्ट्रपती त्यांचा, तो निवडून येत नसतो, तो वंश परंपरेने असतो. तिथली राणी असते किंवा तिथला राजा असतो, तो राजसत्ताक असतो, लक्षात घ्या. भारतातील किंवा ब्रिटनमधील संसदीय पद्धतीमध्ये पंतप्रधानांची भूमिका ही इतकी महत्वाची आणि निर्णायक बनलेली आहे की राज्य शासनाचे अभ्यासक आता याला पंतप्रधानांची शासन व्यवस्था असे म्हणून लागलेले आहे. ठीक आहे. त्यामुळे पुढचा मुद्दा याच्यामध्ये आहे, पुढचं तत्व बघा, पुढचं वैशिष्ट्य, संसदेचे सार्वभौमत्व आणि न्याय व्यवस्थेचे वैशिष्ट्यत्व यांचा समन्वय असतो. ठीक आहे. हॅलो हा, बोला. सर, मला एक विचारायचं होतं असं, म्हणजे ब्रिटनचं असं वंश परंपरेने म्हणजे राजा बनवलं जातात, तर तिथे विरोधी पक्ष नसतो? नाही, ब्रिटनमध्ये आहे ना, ब्रिटनमध्ये 2 पार्टीज आहेत. एक त्यांची जी पार्टी आहे ती लेबर पार्टी आहे ब्रिटनची, आणि दुसरी रिपब्लिक पार्टी त्यांची. म्हणजे त्यांच्यामध्ये विरोधी पार्टीज पण असतात ब्रिटनमध्ये, असं नाहीये. पण त्यांचा जो राजा आहे ब्रिटनचा, तो वंश परंपरेने असतो. म्हणजे राष्ट्रप्रमुख जो आहे, राष्ट्रपती, तो वंश परंपरेने असतो. त्याला कुठल्याही प्रकारचं इलेक्शन वगैरे होत नाही. मग काही प्राईम मिनिस्टर, राष्ट्रांच्या मग काही मागण्या असतील
मग त्या कशा पूर्ण होतात? म्हणजे आपल्या इथे तर बरोबर आहे की विरोधी पक्ष असतो, मग त्याच्यामुळे मागण्या पूर्ण केल्या जातात काही काहींच्या. म्हणजे ज्या ज्या गरज आहे लोकांच्या त्यांच्या. आणि मग जर तिथे म्हणजे विरोधी पक्षच नसेल तर मग तिथे पूर्ण अ, म्हणजे पूर्ण राज्याकडेच सत्ता होते ना. नाही तसं नाहीये. मी काय म्हटलो की इंग्लंडचा जो राष्ट्रपती आहे आणि भारताचा जो राष्ट्रपती आहे, राष्ट्रप्रमुख म्हणजे राष्ट्रपती असं म्हणतो मी, पीएम नाही. त्यांचा पंतप्रधान वेगळा आहे ना ब्रिटनचा. जसं बोरिस जॉन्सन त्यांचा पीएम आहे, प्राईम मिनिस्टर, बरोबर. हा. हे काही निर्णय बोरिस जॉन्सन घेणार ना तिथे, त्यांचा राष्ट्रपती थोडी ना घेणार. आता फक्त नाम मात्र आहे. फक्त यांचा वंश परंपरेने तिथे राणी राजा असतो, म्हणून त्यांची ती वंश परंपरा चालत आलेली आहे. हा नाम मात्र आहे, हा हस्तक्षेप नाही करत. ठीक आहे. बाकी ठीक आहे. शंका होती हो सर माझी अशी. नाही, एक्झॅक्टली बरोबर आहे. बरोबर, तुमचा डाऊट क्लिअर आहे आणि बरोबर आहे तुमचा डाऊट. भारताचे राष्ट्रपती जसं रामनाथ कोविंद आहे, बरोबर. आता रामनाथ कोविंद हस्तक्षेप करतात का? हे म्हणजे आता समजा आता काही प्रॉब्लेम झाला, ब्रिटनच्या राष्ट्रप्रमुख जो पीएम आहे बोरिस जॉन्सन एखादा चुकीचा कायदा पास केला आणि तो तिथल्या अपोजिशनला खटकला, बरोबर. म्हणजे काय करतील, त्या राष्ट्रपतींकडे त्यांच्या राष्ट्रप्रमुखाकडे जातील ना ते. आता त्यांचा जो राष्ट्रप्रमुख आहे ब्रिटनचा, तो थोडी ना एखाद्या पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट नाही करत. तो लक्षात घ्या, तो बोरिस जॉन्सनच्या साईडने पण नाहीये, तो ऑपोजिशनच्या साईडने पण नाहीये. चुकीचं झालं तर तिथे ते हस्तक्षेप करू शकतात, सांगू शकतात पंतप्रधानाला की बाबा हे असं असं आहे, तुम्ही व्यवस्थित कायदा याच्यामध्ये सुधारणा करा, अजून नवीन पास करा कायदा. ओके. त्यांचं पॉलिटिक्स वेगळं आहे, त्यांचा राष्ट्रपती वेगळा आहे. जसं आपला राष्ट्रपती जो आहे आपला वेगळा पडतो आणि आपल्या पॉलिटिकल पार्टीज वेगळ्या पडतात. ठीक आहे. हा फक्त आपला नाम मात्र आहे त्या अकॉर्डिंग. डाऊट तुमचा चांगला आहे. आपण जाऊया. ठीक आहे. संसदेचे सार्वभौमत्व हे तत्व ब्रिटनच्या संसदेशी निगडीत आहे, न्यायालयाशी निगडीत आहे. तर न्याय व्यवस्थेचे श्रेष्ठत्व हे तत्व अमेरिकेच्या सर्वोच्च राज्याप्रमाणे भारतातील संसदीय शासन पद्धती ब्रिटिश पद्धतीपासून भिन्न आहे. थोडाफार आपली शासन पद्धतीमध्ये थोडा डिफरन्स आहे ब्रिटनपेक्षा. ज्या प्रकारे भारताची न्याय व्यवस्था जी आहे, ठीक आहे, न्याय व्यवस्था ही सगळ्यात आपण काय करतो की कॉन्स्टिट्यूशन आपल्या देशामध्ये सगळ्यात टॉपला आहे. कॉन्स्टिट्यूशनच्या वरती संसद नाहीये. संसद कम्स अंडर द कॉन्स्टिट्यूशन, नॉट अबाउट द कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. म्हणजे न्याय व्यवस्थेचे श्रेष्ठत्व यांचा आता मी तुम्हाला सांगतो की संसदेचे जे सार्वभौमत्व आहे, ठीक आहे, ते आपलं थोडं ब्रिटन प्रमाणे थोडंसं वेगळं आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा न्यायालयीन पुनर्विलोकनाची व्याप्ती अमेरिकेतील न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या व्याप्तीपेक्षा कमी आहे. कारण अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये कायद्यांची योग्य प्रक्रिया अशी शब्दरचना आहे, तर भारताच्या राज्यघटनेमध्ये कायद्याने स्थापित झालेली प्रक्रिया कलम 21 अशी शब्दरचना आहे. मला मी सांगतो ज्युडिशियल रिव्ह्यू आपण याला म्हणतो इंग्रजीमध्ये. जर संसदेने एखादा कायदा पास केला भारतामध्ये, त्या कायद्याला समजा काही लोकांनी ऑब्जेक्शन म्हणजे अपोजिशन ऑब्जेक्शन घेतलं, न्याय व्यवस्था काय करणार, त्या कायद्याला चेक करणार, चेक अँड बॅलन्स करणार, बरोबर. शेवटी न्याय व्यवस्थेचं श्रेष्ठत्व काय, संसदेने जो कायदा पास केला तो कायदा जनतेच्या अधिकारांचं उल्लंघन तर करत नाही ना, जनतेच्या अधिकारांवर दबाव तर आणत नाही ना, ठीक आहे, किंवा जनतेच्या विरुद्ध तर नाही ना. हे चेक अँड बॅलन्स करायचं काम कोण करत, न्याय व्यवस्था करते. म्हणून संसदेला आपलं फ्रीडम दिलंय, तुम्ही कायदे कसे बनवा, फक्त ते कायदे घटनेच्या चौकटीमध्येच घटनेच्या बाहेर गेलेत तर आम्ही त्याला खारिज करून टाकणार, असं कोण म्हणतात, न्याय व्यवस्था म्हणतात. जर असा एखादा कायदा न्याय व्यवस्थेला आढळला की संसदेने पास केलेला की आता डायरेक्टली मूलभूत अधिकारांवर डायरेक्ट तलवारच ठेवतोय किंवा त्याचा घातच करतोय मूलभूत अधिकारांचा, तर न्याय व्यवस्था असे कायदे पास होऊ देत नाही. म्हणून न्याय व्यवस्थेचं काय श्रेष्ठत्व आहे आणि संसदेचं फ्रीडम आहे
तुम्ही तुम्हाला जसे कायदे बनवून तुम्ही बनवू शकता, फक्त चौकटीमध्ये राहा, कायद्याच्या चौकटीचे कायदे बनवा. ठीक आहे. कळलं हा पॉईंट? हा पॉईंट कळाला तुम्हाला? भारतीय घटनाकारांनी संसदेचे सार्वभौमत्व या ब्रिटिश तत्वाचा आणि न्यायव्यवस्थेचे श्रेष्ठत्व या अमेरिकन तत्वाचा योग्य समन्वय साधण्याचा मत दिलेले आहे. संसदेने केलेले कायदे घटनाबाह्य आहेत असे सर्वोच्च न्यायालय न्यायिक पुनर्विलोकनाच्या अधिकारात म्हणू शकते. बरोबर. म्हणजे संसदेने केलेला कायदा हा काय घटनाबाह्य आहे, म्हणजे घटनेला अनुसरून नाहीये, घटनेला उल्लंघन करून तो कायदा पास केला आहे. तर असं सर्वोच्च न्यायालय कोणाला म्हणू शकतो की त्यांच्या ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे न्यायिक पुनर्विलोकनाच्या अधिकारात ते म्हणू शकतात. बरोबर. आपल्या राज्यघटनेत आपल्या संसद आपल्या न्याय व्यवस्थेला ज्युडिशियल अधिकार दिला आहे, ज्युडिशियल रिव्ह्यूचा. तर कायदे करण्याचा आपला अधिकार वापरून संसद राज्यघटनेतील बऱ्याचशा भागात आपल्या दुरुस्त्या करू शकतो. बरोबर. पुढचा पॉईंट आता स्वतंत्र व एकात्मिक न्याय व्यवस्था. भारताची न्याय व्यवस्था कशी आहे? स्वतंत्र आहे आणि एकात्मिक आहे. भारतीय राज्यघटनेने स्वतंत्र तसंच एकात्मिक न्याय व्यवस्था प्रस्थापित केली आहे. याचा अर्थ असा होतो की एकात्मिक न्याय व्यवस्थेमध्ये सर्वोच्च न्यायालय देशात सर्वोच्च स्थानी आहे, लक्षात घ्या. बाकी त्याखाली राज्य स्तरावर उच्च न्यायालय आहे. म्हणजे आपली राज्यघटना कशी आहे? इंटिग्रेटेड सिस्टम आहे. सुप्रीम कोर्ट टॉपला, नंतर त्याच्या खाली हायकोर्ट आहे, त्याखाली सबऑर्डिनेट कोर्ट्स आहेत, त्याखाली डिस्ट्रिक्ट कोर्ट्स आहेत, त्याखाली काय डिस्ट्रिक्ट कोर्टच्या खाली सेशन कोर्ट्स आहेत, सिव्हिल कोर्ट्स आहेत, क्रिमिनल कोर्ट्स आहेत, लक्षात घ्या. तर ही अशी आपली न्याय व्यवस्था आहे. म्हणजे उच्च न्यायालयाच्या खाली जिल्हा न्यायालय आहेत व इतर कनिष्ठ न्यायालय आहेत, अशी दुय्यम न्यायालयांची श्रेणीबद्धता आपण तयार केली आहे. मग ही काय एकात्मिक न्याय व्यवस्था आहे. ही केंद्रीय कायदे तसेच राज्य कायदे लागू करते. अमेरिकेत मात्र अशी पद्धत नाहीये, त्यांची पद्धत वेगळी. त्यांच्या प्रत्येक राज्याला वेगवेगळे त्यांनी कोर्ट दिले आहेत त्यांचे. आता समजा अमेरिकेमध्ये एखादं राज्य आहे वॉशिंग्टन DC, हे समजा राज्य आहे तिथलं, हे राज्यच आहे. याला वेगळं हायकोर्ट त्यांनी दिलेलं आहे. नंतर कॅलिफोर्निया त्यांचं राज्य आहे, तिथे त्यांनी वेगळं हायकोर्ट दिलेलं आहे. लक्षात घ्या. इथं आपला काही म्हणजे इथं त्यांना केंद्राचं वेगळं आणि यांचं वेगळंच आहे, म्हणजे त्यांचा कारभार वेगळा चालतो. तिथं काय असं डिस्ट्रिक्ट कोर्ट असं तिथं सिस्टम नाहीये, लक्षात घ्या. फक्त भारतामध्ये, कारण भारतामध्ये न्याय व्यवस्था कशी आहे? एकात्मिक आहे. मग अमेरिकेमध्ये संघराज्य कायदे संघराज्य न्यायालय लागू करतात, तर राज्यांचे कायदे राज्यातील न्यायव्यवस्था लागू करते. बरोबर. तिथे केंद्राचं काही वर्चस्व नाही राहत. जसं मी तुम्हाला सांगितलं, कम्प्लीट फेडरेशन आहे कुठं? अमेरिकेमध्ये. त्यामुळे तिथं हा प्रकार बिलकुल पण नाहीये. हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. सर्वोच्च न्यायालय हे संघराज्य न्यायालय असून अपिलासाठीचे उच्चतम ते न्यायालय आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. सर्वोच्च न्यायालय ही नागरिकांना मूलभूत हक्कांची हमी देणारी व घटनेचे संरक्षण करणारी संस्था आहे. ठीक आहे. म्हणजे नागरिकांचा कोणता पण अधिकारांचं उल्लंघन झालंय तर नागरिक कुठे जाऊ शकतात? सुप्रीम कोर्टात डायरेक्ट आपले दाद मागू शकतात. पुढचा आहे, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे स्वतंत्र सुनिश्चित करण्यासाठी राज्यघटनेमध्ये न्यायाधीशांचा निश्चित व संरक्षित कार्यकाल, न्यायाधीशांच्या निश्चित सेवाशक्ती, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांच्या कामकाजाबाबत कायदेमंडळामध्ये चर्चा करण्यावर प्रतिबंध, निवृत्तीनंतर वकिली व्यवसाय करण्यास न्यायाधीशांना प्रतिबंध, ठीक आहे, अवमान केल्यासंबंधी शिक्षा करण्याचा सर्वोच्च न्यायालयाला अधिकार, कार्यकारी व्यवस्था व न्याय व्यवस्था यांची फारकत यासारख्या अनेक तरतुदी आपण घेतल्या आहेत. आता पुढची आपल्या घटनेचं पुढचं वैशिष्ट्य ते म्हणजे मूलभूत अधिकार.
घटनेचं पुढचं वैशिष्ट्य काय? आपला मूलभूत अधिकार. बघा, घटनेचा भाग 3 जो आहे यामध्ये सर्व नागरिकांना जवळपास 6 मूलभूत अधिकार दिलेले आहेत. ओरिजिनल 7 होते, पण एक काढून टाकलेलं आहे याच्यात. म्हणजे ते मूलभूत अधिकारांची यादीतून काढलेलं आहे. कुठला अधिकार आहे? Tell me. बघा, पहिला अधिकार त्यांनी दिलाय बघा, मूलभूत अधिकार, समतेचा अधिकार. कलम 14 ते 18. टोटल मूलभूत अधिकार किती आहेत? 12 ते 36 पर्यंत सगळे मूलभूत अधिकार आहेत. आता 12 आणि 13 मध्ये वेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत आणि खरे मूलभूत अधिकार तुमच्या 14 पासून सुरू होतात. समतेचा अधिकार 14 ते 18, स्वतंत्र अधिकार 19-22. 3 नंबर शोषणाविरुद्धचा अधिकार आहे 23 ते 24 कलम. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क 25 ते 28. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम 29-30. घटनात्मक उपाययोजनांचा हक्क कलम 32. आणि अजून एक होता तो म्हणजे संपत्तीचा अधिकार कलम, तो आता काढून टाकला, तो कलम 31 मध्ये होता. ठीक आहे, 31 कलम काढून टाकलेले आहे. आणि संपत्तीच्या अधिकाराला 300A मध्ये टाकलेलं आहे. त्याला लिगल अधिकार बनवलेला आहे. लिगल म्हणजे कायदेशीर अधिकार. तो मूलभूत अधिकाराच्या यादीमध्ये नाहीये. कारण घटनेमध्ये सर्वात जास्त महत्व कोणाला आहे? मूलभूत अधिकारांना आहे. कधी पण लक्षात ठेवा. ठीक आहे, चला पुढे आपण घेऊया नेक्स्ट. बघा, आता मूलभूत अधिकार आपण आपल्या घटनेमध्ये काय ऍड केले? बघा, मूलभूत अधिकार आपण घटनेमध्ये काय ऍड केले? राजकीय लोकशाहीच्या संकल्पनेला चालना देणे हे मूलभूत हक्कांचं काय उद्दिष्ट आहे? बरोबर. कार्यकारी विभागाची जुलूमशाही आणि कायदे मंडळाचे मनमानी कायदे यांच्यावर मर्यादा घालण्याचे काम हे कोण करतं? मूलभूत अधिकार करतात. या हक्कांसाठी न्यायालयाकडे दाद मागता येते. म्हणजेच त्यांचे उल्लंघन जर समजा एखाद्या गव्हर्नमेंट एजन्सीने केलं किंवा प्रायव्हेट एजन्सीने केलं तर आपण न्यायालयाकडून त्यांची अंमलबजावणी करून आपल्याला करून घेता येते. लक्षात घ्या, म्हणजे ते न्यायप्रविष्ट आहे. जसं मी तुम्हाला काल सांगितलं परवा. पीडित व्यक्ती थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकते. हे हक्क परत मिळवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालय बंदी, प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिषेध, प्रेक्षण, अधिकार पृच्छ असे आदेश काढू शकते. म्हणजे कलम 32 जे आहे मूलभूत अधिकारामध्ये सगळ्यात महत्वाचा कलम आहे. कलम 32 मध्ये काय तुम्हाला मी आता सांगितलं मागे, घटनात्मक उपाययोजना दिलेली आहे. घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार म्हणजे समजा मूलभूत अधिकारांचं उल्लंघन जर झालं, तुम्ही कलम 32 अंतर्गत डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जा. कलम 226 अंतर्गत डायरेक्ट तुम्ही हायकोर्टात जा. मूलभूत हक्क निरंकुश, अनिर्बद्ध नसून त्यावर योग्य बंधने आहेत. लक्षात घ्या, हे हक्क दृढ नसून घटनादृष्टी कायद्याने संसद ते कमी करू शकते किंवा त्याला रद्द करू शकते. कलम 20 व कलम 21 मध्ये हमी देण्यात आलेले हक्क जर वगळले तर राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात इतर हक्क निलंबित केले जाऊ शकतात. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्यामध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे हे भारतीय राज्यघटनेचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. ही तत्वे राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये दिलेली असून त्यांचे 3 भागात वर्गीकरण करता येऊ शकते आपल्याला. ते म्हणजे कोणते कोणते? सामाजिक, गांधीवादी, उदारमतवादी. म्हणजे हे देखील आपल्या राज्यघटनेचे आहे. कोणतं? DPSP, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. ज्या प्रकारे मूलभूत अधिकार होते त्या प्रकारे हे देखील आपलं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर जे आपले DPSP आहेत ते सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीच्या आदर्शांना चालना देणे हे त्यांचं मार्गदर्शक तत्वांचे उद्दिष्ट आहे.
भारतामध्ये कल्याणकारी राज्याची स्थापना करणे आणि या करण्याचा ते प्रयत्न करतात. अर्थात मूलभूत हक्कांवर गदा आल्यास ज्याप्रमाणे न्यायालयामध्ये दाद मागता येते त्याप्रमाणे मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत न्यायालयामध्ये जाता येत नाही. म्हणजेच त्यांचे उल्लंघन झाल्यास ते न्यायालयाकडून लागू करून घेता येत नाही. आणि असे असले तरी ही तत्वे देशाच्या राज्यव्यवस्थेसाठी मूलभूत स्वरूपाची आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि या तत्वानुसार कायदे करणे राज्याचे कर्तव्य आहे असे राज्यघटनेतच म्हटलेलं आहे. त्यामुळे या तत्वांचे पालन करण्याचे राज्य अधिकाऱ्यांवर नैतिक बंधन देखील आहे. सो अर्थात या तत्वांमागील खरी शक्ती ही राजकीय म्हणजे जनमत ही आहे. या प्रकारे तुम्ही लक्षात घेऊ शकता. पुढचा पॉईंट आहे, भारतीय राज्यघटना मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यांच्या संतुलनाच्या भक्कम पायांवर उभी असून सर्वोच्च न्यायालयाने मिनर्वा मिल्स खटल्यामध्ये असं म्हटलेलं आहे की बघा, त्यांनी काय म्हटलं मिनर्वा मिल्स मध्ये की घटनेमध्ये 7 मूलभूत हक्कांची तरतूद होती, परंतु 44वी घटना दुरुस्ती अधिनियम 1978 अनुसार, म्हणजे हे मिनर्वा मिल्सचा हा मॅटर नाही, मिनर्वा मिल्सचा मॅटर वेगळा आहे. ते फक्त मी तुम्हाला ऍडिशनल इथं दिलेलं आहे व्हिडिओ मध्ये, तुम्ही बघू शकता. बघा, मूलभूत हक्क जो होता राज्य मालमत्तेचा अधिकार जो होता तो काढला होता, प्रॉपर्टीचा अधिकार भाग 12 मध्ये कलम 300A मध्ये त्याला टाकून दिलेलं आहे. मिनर्वा मिल्स खटला कधीचा आहे? 1980 चा आहे. पुढचं आपल्या राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजेच मूलभूत कर्तव्य. मूळ राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची तरतूद समोर मी हा टॉपिक शिकवला तुम्हाला ऑलरेडी. मूलभूत कर्तव्य ओरिजिनल राज्यघटनेमध्ये याची तरतूद नव्हती. ठीक आहे, कधी ऍड केले गेले? 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये. 86वी घटना दुरुस्ती अधिनियम 2002 नुसार आणखी एका मूलभूत कर्तव्याचा समावेश केला गेला. म्हणजे 1976 मध्ये जेव्हा आपण मूलभूत कर्तव्य ऍड केले तेव्हा हे टोटल 10 होते. 2002 मध्ये घटनेमध्ये दुरुस्ती केली गेली व अजून एक तत्व ऍड केले गेलं, कर्तव्य. अशा टोटल आता किती कर्तव्य आहेत? 11 मूलभूत कर्तव्य आहेत. राज्यघटनेचा भाग 4 जो आहे, 4A, यामध्ये फक्त 51A हे एकमेव कलम आहे ज्यामध्ये 11 मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत. राष्ट्रध्वजाचा आणि राष्ट्रगीताचा मान राखणे, भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता यांचे रक्षण करणे, सर्व लोकांमध्ये बंधुभाव निर्माण करणे, आपल्या एकात्मिक संस्कृतीचा वैभवशाली वारसा जतन करणे, हे सगळे आपले मूलभूत कर्तव्य आहे देशाचा नागरिक म्हणून. नागरिक त्यांच्या हक्कांचा उपभोग घेत असताना त्यांना त्यांच्या मूलभूत कर्तव्यांचे तसेच देशाप्रती, समाजाप्रती व इतर नागरिकांप्रती त्यांच्या असलेल्या कर्तव्यांचे स्मरण करून देण्याचे कार्य ते घटनेमध्ये नमूद केलेले मूलभूत कर्तव्य करतात. परंतु मार्गदर्शक तत्वांप्रमाणे मूलभूत कर्तव्यांबाबत न्यायालयात जाता येत नाही. तुम्ही लक्षात घ्या. ओके, पुढचं वैशिष्ट्य आपल्या घटनेचं आहे ते म्हणजे धर्मनिरपेक्ष राष्ट्र. धर्मनिरपेक्ष राष्ट्र, धर्मनिरपेक्षचा अर्थ काय होतो? सेक्युलर. धर्मनिरपेक्ष हा शब्द जो आपल्या घटनेमध्ये ऍड केला गेला 1976वी घटना दुरुस्ती 42वी घटना दुरुस्तीमध्ये. जेव्हा 42वी घटना दुरुस्ती होती 1976 ला, तेव्हा हा शब्द प्रयोग केला गेला, सेक्युलर. सेक्युलर म्हणजे काय? सर्व धर्म समभाव. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे असे भारतीय राज्यघटनेमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे भारतीय राज्याचा विशिष्ट असा अधिकृत धर्म बिलकुल नाहीये. सो राज्यघटनेच्या खालील तरतुदींतून भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप सांगण्यात आलेले आहे, तुम्ही लक्षात घ्या.
2 नंबरचा मुद्दा आहे, सरनाम्याने भारताच्या सर्व नागरिकांना विश्वास, श्रद्धा व उपासनेचे स्वतंत्र दिलेले आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. याचबरोबर राज्य कोणालाही कायद्यासमोर समानता किंवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. हे कसं कलम किती मध्ये दिलेलं आहे? कलम 14 मध्ये दिलेलं आहे. धर्माच्या कारणावरून कोणत्याही नागरिकाच्या बाबतीत राज्य भेदभाव करणार नाही. कलम 15 सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये सर्व नागरिकांना समान संधी. कलम 16 सर्व व्यक्तींना अंतप्रवृत्तीचे स्वतंत्र आणि मुक्तपणे आपल्या धर्माचे पालन करण्याचे आणि धार्मिक कृत्य करण्याचे तसेच धार्मिक कार्यक्रम व प्रवचने यांना उपस्थित राहण्याचे स्वातंत्र्य. कलम 25 मध्ये आहे. हे कलम 25. सो या प्रकारे आपण ते बघू शकतो. त्यानंतर 7 नंबरचा मुद्दा याच्यामध्ये आहे धर्मनिरपेक्षमध्ये, प्रत्येक धार्मिक पंथ किंवा त्याचा कोणताही भाग यांना धार्मिक व्यवहारांचे व्यवस्थापन करण्याचा हक्क आहे. कलम 26. विशिष्ट धर्माच्या विकासासाठी कोणताही कर देण्याची सक्ती आहे. आपलं सक्ती झालं, सक्ती आहे. सक्ती केली जाणार नाही. कलम 27 राज्याने चालवलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. कलम 28 नागरिकांच्या कोणत्याही गटाला आपली स्वतंत्र भाषा, लिपी किंवा संस्कृती जतन करण्याचा हक्क आहे. कलम 29 सर्व अल्पसंख्याकांना त्यांच्या आवडीनुसार शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क आहे. कलम 30. सो या प्रकारे ह्या धर्मविषयक तरतुदी आहेत. आणि अजून एक काही तरतुदी आहे की सर्व नागरिकांसाठी समान नागरिक कायदा करणे. ठीक आहे. कलम 44 मध्ये तुम्हाला ही प्रोव्हिजन आहे. धर्मनिरपेक्षतेच्या पाश्चिमात्य संकल्पनेमध्ये धर्म म्हणजे चर्च आणि राज्य म्हणजे राजकारण यामध्ये पूर्ण फारकत सूचित केलेली आहे. म्हणजे धर्म आणि राजकारण हे एकमेकांसोबत कधीच काम करणार नाही. सध्या भारतामध्ये धर्म आणि राजकारण दोन्ही सोबत चालू आहे. ठीक आहे. त्यामुळे काय होतं की मायनॉरिटी म्हणा किंवा बाकीचे धर्म म्हणा ते अडचणीमध्ये येतात. भारतासारख्या धर्मीय समाजासाठी धर्मनिरपेक्ष या शब्दाची नकारात्मक व्याख्या लागू पडत नाही. त्यामुळे सर्व धर्मांना समान सन्मान, सर्वधर्म समभाव, धर्माचे समान रक्षण अशी धर्मनिरपेक्ष शब्दाची आपण विधायक व्याख्या भारतीय राज्यघटना आपली करत असते. भारतीय राज्यघटनेने सांप्रदायिक प्रतिनिधित्वावर जुनी पद्धती रद्द केली आहे. याचा अर्थ असा की भारतीय घटनेने कायदे मंडळातील धर्मावर आधारित आरक्षण व धर्मावर आधारित प्रतिनिधित्व रद्द केलेले आहे. म्हणजे धर्माला आपण इतकं महत्व देत नाही, पण सध्या आता सगळं धर्मावर चालू आहे आणि धर्मावर जे राजकारण चालतं त्यामुळे देशाचं त्याच्यामध्ये नुकसान असते कधी पण लक्षात ठेवायचं. परंतु पुरेसे प्रतिनिधित्व मिळण्याच्या दृष्टीने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी तात्पुरत्या आरक्षणाची तरतूद केलेली आहे. पुढचं आहे सार्वत्रिक प्रौढ मताधिकार. शेवटचं आपलं विशिष्ट आहे. भारतीय राज्यघटनेनुसार लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराच्या आधारे घेतल्या जातात. 18 वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक नागरिकाला जात, वंश, धर्म, लिंग, साक्षरता, संपत्ती यांच्या आधारे कोणताही भेदभाव न करता मतदान करण्याचा हक्क आहे. 61वी घटना दुरुस्ती अधिनियम 1988 नुसार मताधिकाराची वयोमर्यादा 1989 मध्ये 21 वर्षावरून ती 18 वर्ष करण्यात आलेली आहे. पहिले किती होते? 18 वर्ष आपण मतदान करू शकत होतो आणि ही प्रोव्हिजन कधी बदलली? 1989 मध्ये 61वी घटना दुरुस्ती पारित केली गेली आणि जे 21 वय होतं ते आता 18 आणलं गेलं. तर या प्रकारे आपण आजचे सगळे वैशिष्ट्य आपण बघितलं राज्यघटनेचे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. शेवटचे 8 मिनिटं.
डाउट्स क्वेश्चन असतील तर ऑलवेज वेलकम, विचारा पटापट. Doubt question, any question you have, ask me right now. Any questions? ठीक आहे, मग आजचं आपण लेक्चर थांबूया. ओके सर. ओके ठीक आहे सर. किती मॅडम बोला. हो सर ठीक आहे. ओके. मला आवाज ब्रेक होतोय का? नाही नाही, हा मध्ये असं बोलताना थोडा ब्रेक होतो. ओके ठीक आहे. हा आता बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, थँक्यू सर. ओके चलो, श्रद्धा समजलं सगळं. ओके सर, थँक्यू. हो सर. ओके विष्णू. ओके ओके ठीक आहे. भेटूया पुढच्या लेक्चरला, आपण नवीन टॉपिक राहील. दुसरा लेक्चर कशावरती घेणार आहात सर? मी ते याच्यावर घेणार, घटना दुरुस्ती आपलं चालू होतं ते मध्ये आता Yes, sir. नवीन हा, एखादं आपला लास्ट exercise टाइम आपण चालू होतं. तेच घेणार मी. त्याच्यानंतर हा, इमर्जन्सी okay. प्रोव्हिजन घेणार. नंतर मग आपण युनियन एक्झिक्युटिव्हला स्टार्ट करू. त्याच्यामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान, ठीक आहे, सगळे युनियन एक्झिक्युटिव्ह कॅग वगैरे आपण घेऊया, सीजी कॅग. ठीक आहे. ओके ठीक आहे सर. थँक्यू सर. ओके वेलकम.